आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन जेनझी नागपूरमध्ये आज 30,000 तरुणांशी संवाद साधणार. रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी. जेनझी सोबत संवाद वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष समिती. विनोद तावडे, स्मृती इराणी यांचा समावेश. तरुण मतदारांसोबत पक्षाचा संपर्क वाढवण्याचं लक्ष्य. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव. मनुस्मृतीनं महिलांना 3 चौकटीमध्ये बसवलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमामधून राहुल गांधी यांची टीका. मुंबईतली मैदानं मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून तिरंगा आंदोलनाची हाक. वांद्र्यामधल्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल ग्राउंडवर आज आंदोलन. भाजपवाला दिसला की कॉलर पकडून विचारायचं मंदिरात चोरी कुणी केली. बारामतीच्या मोरगाव मधल्या रामरक्षा आंदोलनातून संजय राऊतांचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणच्या दौऱ्यावर. MIDCच्या समस्यांसह रस्ता दुरवस्थेची पाहणी करणार. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू. 5 जण जखमी. भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना. सण उत्सवावर महागाईचं सावट. साखर, नारळा पाठोपाठ आता खाद्यतेलही महागलं. खाद्यतेलाच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ. राज्यामध्ये वाहनांच्या PUC शुल्कात वाढ. दुचाकीसाठी 60 रुपये तर चारचाकीसाठी 120 ते 180 रुपये द्यावे लागणार. महाराष्ट्रावर चिंतेचे ढग. एल निनोच्या प्रभावामुळे उर्वरित ऑगस्ट महिना कोरडा जाण्याची शक्यता. राज्यामध्ये आतापर्यंत पावसाची 6% तूट. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी श्वेता भालेकर. परब सुरुवातीला पाहूयात आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. तर पहिली लक्षवेधी बातमी आहे नागपुरातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानामध्ये जवळपास 30,000 जेनझींसोबत ते संवाद साधतील. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यानंतर अनेक नेत्यांनी जेनझींसोबत संवाद साधायला सुरुवात केलेली आहे आणि संवाद सुद्धा साधलेला आहे. काल पुण्यामध्ये राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस जेनझींसोबत संवाद साधणार आहे. त्यामुळे जेनझींच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याकडेही लक्ष लागलंय. त्याचबरोबर दुसरी मोठी बातमी आहे ज्युनियर ठाकरे संदर्भातील. मुंबईतल्या मैदानासाठी आता ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. वांद्र्यामध्ये त्यांचं आंदोलन होणार आहे. तिरंगा हातात घेऊन आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. त्याचबरोबर तिसरी लक्षवेधी बातमी आहे गणरायाच्या आगमन सोहळ्यावर विघ्न कोसळलंय. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला. 5 जण यामध्ये जखमी झालेत. गणपती कारखान्यातून मंडपाकडे मूर्ती नेत असताना ही दुर्घटना घडली आहे. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत लाडक्या गणरायाला घेऊन जात असताना हे विघ्न आलंय. आणि या संदर्भात आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, मुंबईतून जोडल्या गेल्यात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे. गणेशमूर्ती आणत असताना भुलेश्वरची गणेशमूर्ती कोसळून जी दुर्घटना घडली आहे त्या संदर्भातली अधिकची माहिती त्या आपल्यापर्यंत पोहोचवतील. तसंच मुंबईतून स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मैदानासाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर नागपूरमधून अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनझींसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे तिथे कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे ती माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे. गणेशमूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू झालाय. 5 जण जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची सुद्धा माहिती मिळते. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. गणपतीची 22 फूट मूर्ती अचानक कोसळली आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यादरम्यान ही मोठी दुर्घटना घडली.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, खरं तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्या दरम्यान जी मोठी मोठी मंडळं आहेत ती आता गणेशमूर्ती आपल्या मंडळाकडे नेत आहेत, कारण त्यासाठीची तयारी सुद्धा त्यांना करायची आहे. काल एक मोठं विघ्न समोर आलेलं होतं, कारण गणेशमूर्ती नेताना ती गणेशमूर्ती कोसळली, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये काल एक मोठी दुर्घटना घडली. मूर्ती खरं तर मंडप 50 मीटर अंतरावर असतानाच 50 मीटर अंतरावरच भुलेश्वर राजाची गणेश मूर्ती जी आहे ती कोसळली आणि मूर्ती अंगावर पडल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि मंडळाचा एक कार्यकर्ता आहे. सोबतच 5 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी आहेत आणि सध्या त्यांच्यावरती मुंबईतील रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे. आपण जर सध्या इथे बघितलं तर अनेक स्थानिकांशी सध्या आम्ही या ठिकाणी बातचीत केली. प्रत्यक्षदर्शी जे रात्री मिरवणुकीदरम्यान उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी रस्ता जो आहे तो काही ठिकाणी खचलेला आहे, अनइव्हन रस्ता आहे. त्यामुळे जेव्हा मूर्ती आणि जेव्हा रथ पुढे जात नव्हता आणि त्यामुळे रथ जेव्हा पुढे काढण्यात आलं आणि तेव्हा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि तोल जो आहे तो मूर्तीचा खाली पडला आणि समोरच्या दिशेनं मूर्ती खाली पडली आणि 22 फूट उंच अशी मूर्ती होती आणि त्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित होते आणि तेव्हाच या गर्दीवरती मूर्ती कोसळली आणि 2 जणांचा मृत्यू झाला. आता रस्त्याचे कारण जे आहे ते सध्या तरी स्थानिकांकडनं दिलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलिसांमार्फत केली जाईल. खरं तर मूर्ती बनवण्यामध्ये किंवा तेव्हाच काही चूक झालेली होती का किंवा रथावरती मूर्ती नीट बसवली नव्हती का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत. मात्र 2 कुटुंबावरती एक मोठा एक संकट जो आहे तो डोंगरा इतका कोसळलेला आहे. त्यामुळे लोक या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहेत. नक्की कारण काय आहे या घटनेमागचे, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. इथेच ही मूर्ती कोसळली, इथे रथ आल्यानंतर रथ पुढे गेला नाही आणि लोकांचं असं म्हणणं आहे, मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढे मूर्ती गेलीच नाही. नक्की काय रात्री परिस्थिती झालेली? तुम्ही असं म्हणतायत की या खड्ड्यामुळे किंवा रस्ता अनइव्हन असल्यामुळे मूर्ती पुढे गेली नाही आणि मूर्ती कोसळली. मूर्ती इथे आले होते आहे, आम्ही हळूहळू पुढे चालले होते. तुम्ही बघा ना, सगळे रस्ता क्लिअर नाही आहे. असा मूर्ती पुढे आली ना तो आम्ही लोकांना सपोर्ट दिले ना, मूर्ती राजा पकडले तो डायरेक्ट मूर्ती आमच्या ऊपर आली. तेव्हा किती लोक इथे होते? इथे 2000 पब्लिक होते. पूर्ण रस्ता हा पुन्हा सगळे बंद होते. 2000 पब्लिक होते. पुरा भलेरा होता मार्केट. सध्या जरी वेगवेगळी कारणं दिली जात असली तरी पोलिसांच्या चौकशीत काय निष्पन्न होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मूर्तिकारपासून ते इथे मूर्ती आल्यानंतर नक्की काय काय घडलं हे सगळं पोलिसांच्या चौकशीत येईलच, कारण लोकांचं असं म्हणणं आहे की याचं कारण आता पुढे आलं पाहिजे. सध्या तुर्तास तरी स्थानिकांनी रस्त्याचं एक कारण दिलेलं आहे. पोलीस सध्या घटनास्थळी येऊन पाहणी करत आहेत, लोकांशी बातचीत करत आहेत, जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी बोलत आहे. मात्र असं एकीकडे असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या संख्येने लोक असताना ज्या पद्धतीने आपण मूर्ती घेऊन येतो तेव्हा किती काळजी घेतली पाहिजे याचं एक मोठं उदाहरण सध्या आपण या ठिकाणी बघतोय. त्यामुळे कशा पद्धतीनं आता प्रतिक्रिया दिली जाते, मंडळाकडनं काय नक्की प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी, कारण आपण पाहतोय की खरं तर ही खूप गेल्या अनेक वर्षांपासूनची मोठी परंपरा आपल्या मुंबईकरांना आणि संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या मूर्ती आणल्या जातात गणपतीच्या, आणि त्या दरम्यान ती घडवताना सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. पुरेशी काळजी घेऊन नंतर ती मंडपापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खड्ड्यांचा मुद्दा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे या सगळ्यांच्याच कारणांचा विचार करता तपासातून काय निष्पन्न होतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. सीमा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार आहे. नागपूरमध्ये आज 30,000 जेनझी जमणार आहेत आणि त्यांच्याशी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत. रेशीमबाग मैदानामध्ये 240 फुटांचा भव्य रॅम्प सुद्धा तयार केलाय. 4000 ढोल ताशा महावादन सादरीकरण केलं जाणार आहे आणि विश्वविक्रम यातून केला जाणार आहे. रेशीमबाग मैदानावर सध्या तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. तर जेनझी यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याचीही उत्सुकता सगळ्यांनाच लागू नये.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे. अमर, आता जेन्झींचं आंदोलन झालं जंतर मंतरवर, त्यानंतर सातत्यानं तरुणांशी संवाद साधला जातोय, जेन्झींशी संवाद साधला जातोय. काल पुण्यामध्ये राहुल गांधी होते आणि आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेन्झींसोबत संवाद साधणार आहे. कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आले आणि काय सध्या तिथे वातावरण पाहायला मिळते? आपण थेट दृश्य बघूया, कारण की एक जबरदस्त अशी तयारी संपूर्ण या कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री स्वतः येणार आहे आणि मुख्यमंत्री त्यानंतर मंथन फॉर युवा या सगळ्या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण संवाद साधणार आहे. जेन्झींसोबत हा संवाद साधणार आहे. खरं तर 8 ते 22 ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे. मंथन फॉर युवा या उपक्रमाअंतर्गत अगदी गायन, चित्रकला असो की वैज्ञानिकदृष्ट्या पेटंट, हे सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आता रेशीमबाग मैदानावर होणार आहे आणि त्याकरता असं भव्य असा व्यासपीठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ढोल ताशांचं महावादन, विक्रमी महावादन होणार आहे, त्याची सुद्धा तयारी केली आणि त्याकरता खास असा हा पूर्ण एक रॅम्प सुद्धा तयार करण्यात आला. आपण व्यासपीठ बघू शकतो. व्यासपीठापासून हा रॅम्प सुरू होतो, इकडे या दिशेने येतो आणि त्याचबरोबर हा रॅम्प आपण कुठपर्यंत जातो त्याची दृश्य सुद्धा बघू शकतो. जोरदार अशी तयारी केलेली आहे. अगदी 200 ते 300 फूट लांबपर्यंतचा संपूर्ण रॅम्प केलेला आहे आणि जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे. तरुणाई सुद्धा इथे पोहोचताना दिसून येत आहेत. जबरदस्त अशी तयारी आहे. जेन्झींशी संवाद साधून कुठेतरी काल जे राहुल गांधी यांनी छात्रों की गूंजमधून संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, संवाद साधला होता किंबहुना, त्याला कशा पद्धतीने मुख्यमंत्री आज उत्तर देतात, किंबहुना ते तरुणाईशी, युवा वर्गाशी, जेन अल्फा, जेनझी यांशी कसे बोलतात. कारण की या संपूर्ण मंथन फॉर युवा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण सहभागी झाले होते. त्यांना पारितोषिक देण्यात येईल आणि त्याचबरोबर काही युथ आयकॉन सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. क्रिकेटपटू तिलक वर्मा असो किंवा दिव्या देशमुख, जी नागपूरकर बुद्धिबळपटू आहे, तिने जागतिक स्तरावर आपला एक वेगळा असा ठसा उमटवला, ती सुद्धा उपस्थित राहणार आणि त्याच्यातून मुख्यमंत्री सगळा साथ घालणार आहे. त्याकरता हा संपूर्ण रॅम्प सुद्धा तयार करण्यात आला आणि रॅम्पवरनं स्वतः मुख्यमंत्री या तरुणाईमध्ये येणार, म्हणजे तरुणाईसाठी आतमध्ये येणार, मैदानाकडे येणार आणि मैदानातून ते संवाद साधतील. कशा पद्धतीने संवाद साधतील आणि गेल्या काही काळापासून जे तरुणाईचे जे आंदोलन सुरू आहे, खास करून जेन्झी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत तरुणांची मनं जाणून घेण्याचा त्यांचा एक प्रयत्न राहील आणि त्यांना काही मार्गदर्शन सूचना सुद्धा करतील. पण या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. प्रचंड असा प्रतिसाद आम्ही काही गेल्या दिवसांपासून नागपुरात सुद्धा विविध ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यातून आले. आज 25,000पेक्षा जास्त तरुण म्हणजे जेन्झी, जेन अल्फा हा सगळा तरुण वर्ग या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. जोरदार अशी तयारी झालेली आहे. अगदी काही तासातच हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुख्यमंत्री सुद्धा इथे पोहोचतील आणि रॅम्पवरनं येऊन या तरुणांशी संवाद साधतील. अगदी अनेकदा जेन्झींचं म्हणणं असतं की आम्हाला समजून घेतलं जात नाही, आमचे महत्त्वाचे मुद्दे हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तेव्हा त्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कशा पद्धतीचे मुद्दे त्यांच्याशी जोडण्यासाठी वापरले जातात, ते मुद्दे आता आज देवेंद्र फडणवीस मांडतील, याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतली मैदानं वाचवण्यासाठी तिरंगा आंदोलन हाती घेतलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. नेव्हिल डिसूझा फुटबॉल ग्राउंड परिसरात हे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतली मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. आज संध्याकाळी वांद्रे इथल्या नेव्हिल डिसूझा फुटबॉल ग्राउंड परिसरात हे आंदोलन केलं जाईल. हातामध्ये तिरंगा घेऊन मुंबईकरांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, या आधीच हा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी लावून धरलेला होता. मैदानं असली पाहिजेत, मुलांना त्यावर खेळता आलं पाहिजे, हा सातत्याने मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केला गेला होता आणि आता त्यासाठी त्यांनी तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे. काय या संदर्भातली माहिती आहे? श्वेता, नक्कीच मुंबईतील मैदानं ही वाचली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही ठाकरे गटाची आहे आणि मातीतील खेळ हे सुद्धा मातीमध्येच केले पाहिजेत अशा प्रकारचे सुद्धा ठाकरेंचं मत आहे. यापूर्वीच आपण बघितलं तर अनेक मैदानं ही या ठिकाणी खुली करण्यात आली होती. त्यातीलच नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान जे खरं तर बांद्रा इथे आहे ते सुद्धा आदित्य ठाकरे यांनी निर्माण केलं असल्याचा दावा हा खरं तर ठाकरे गटाकडून करण्यात येतो, त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अंधेरीमध्ये असेल, जुहूमध्ये असेल सुद्धा मैदानं ही उपस्थित करण्यात आलेली आहेत आणि यावरती 5,000पेक्षा जास्त खेळाडू आहेत जे रोज
सराव करत असतात, खेळत असतात आणि अनेक प्रकारच्या खेळ ज्या ठिकाणी सायकल ट्रॅकिंग असेल किंवा इतर फुटबॉल मैदान असेल, क्रिकेटसाठी मैदान असेल, अशा प्रत्येक खेळासाठी मैदान उपस्थित करण्यात आलं होतं. मात्र यातील काही भूखंड हे आता आरक्षित होते, ते अनारक्षित झालेले आहेत. त्यामुळे या भूखंडांवरती आता कल्चरल सेंटर असतील, टर्फ असतील, अशा प्रकारचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणण्याचा घात हा कुठेतरी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार करता आहे. त्यामुळे एकूणच हे मैदानं जी आहेत ती मोकळी मैदानं आहेत, ही वाचली पाहिजेत. यासाठी आंदोलन हे ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर आज संध्याकाळी 5 वाजता नेवल डिसूजा मैदान जे आहे या मैदानावरती, फुटबॉल मैदानावरती आंदोलन 5 वाजता होणार आहे. तिरंगा हातामध्ये घेऊन आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आमदार हे या आंदोलनामध्ये सहभागी होतील. काल सुद्धा मुलुंडमध्ये आदित्य ठाकरे यांनी मैदानाची पाहणी केली होती आणि यानंतर आजच्या या आंदोलनामध्ये नक्की सरकारवरती कोणत्या भाषेमध्ये घणाघात करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र नेवल डिसूजा फुटबॉल मैदानावरती एक कल्चरल सेंटर उभं राहायचं आणि या मैदानावरती 5,000पेक्षा जास्त फुटबॉलपटू असतील किंवा इतर खेळातील जे खेळाडू आहेत ते सराव करत असतात. त्यामुळे या सर्व खेळाडूंचा प्रश्न उपस्थित होतो आणि हे कुठे जाणार अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सरकारने दुसरी जागा बघावी आणि हे जे मोकळी मैदानं आहेत ती कुठेतरी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न हा केला जातो, असा आरोप जो ठाकरे गटाकडून केला जातोय. यावरती आज नक्की आदित्य ठाकरे पुन्हा एकदा काय घणाघात करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र याला प्रशासनाकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं हे महत्त्वाचं आहे, कारण हे जे प्रकरण आहे हे खरं तर कोर्टामध्ये प्रलंबित आहे. या संदर्भातील केसेस सुरू आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी. त्यामुळे आता या तिरंगा आंदोलनाच्या हाकेला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आंदोलनकर्त्यांकडून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजप नेतृत्व नाराज आहे. मनपातल्या पक्षांतर्गत गटबाजीची वरिष्ठ नेतृत्वानं दखल घेतली आहे. रितू तावडे आणि भाजपमध्ये होणाऱ्या वादाची सुद्धा नोंद घेण्यात आलेली आहे. अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. संजय राऊतांनी रामरक्षा आंदोलनामधून भाजपवर निशाणा साधलाय. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून त्यांनी हल्लाबोल केलाय. भाजपवाला दिसला की दान चोरीचा जाब विचारा, कॉलर पकडून मंदिरामध्ये चोरी कुणी केली हे थेट विचारा, असं आवाहन नागरिकांना संजय राऊतांनी केलंय. बारामतीच्या मोरगावातल्या रामरक्षा आंदोलनातून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. राम मंदिर दान चोरीचा मुद्दा उपस्थित करत असतानाच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपवाला दिसला की कॉलर पकडून मंदिरात चोरी कुणी केली असा प्रश्न विचारा, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिलाय. मला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं रामाची दानपेटी कोणी लुटली, विचारा भाजपवाल्यांना. सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये स्वतःच्या पीएम केअर फंड खाजगी अकाउंट आहे सरकारचं, 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1,400 कोटी रुपये बाहेर काढले. हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः चाकणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथल्या रस्त्यांची पाहणी करणार आहेत आणि तिथल्या उद्योजकांशी सुद्धा संवाद साधणार आहेत. पुन्हा एकदा चाकणच्या प्रशासनाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. चाकणमधील रस्त्यांवरचे खड्डे असू देत, वाहतूक कोंडीचा मुद्दा असू देत किंवा उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा या दौऱ्यादरम्यान शिंदे घेणार आहेत. या संदर्भात उद्योजकांशी ते चर्चा सुद्धा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे चाकणकरांचं आता लक्ष लागलंय. सण आणि उत्सवावर महागाईचं सावट आहे. साखरे पाठोपाठ आता नारळ सुद्धा महागलेला आहे आणि त्या पाठोपाठ आता खाद्यतेल सुद्धा महागले. खाद्यतेलाच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. भाजीपाला, कांदा, बटाटा या दराचा सुद्धा भडका उडालाय. सर्वसामान्य गृहिणींचं किचनचं बजेट कोलमडलंय. पेट्रोल गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता आधीच होरपळलेली असताना आता ऐन सणासुदीच्या काळात सुद्धा दररोजच्या जेवणामध्ये लागणारा नारळ 10 रुपयांनी महागला. शिवाय साखर, गूळ, कांदे, भाज्या आणि खाद्यतेलाचा दर सुद्धा वाढलेला आहे. 10 ते 20 रुपयांपर्यंत खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडून गेलेलं आहे. रोजचा स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न त्यांना आता पडलाय.
महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाहनांसाठी आकारल्या जाणाऱ्या PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ झाली आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या PUC तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. PUC केंद्र चालकांकडून शुल्क वाढीची मागणी सातत्यानं केली जात होती. महाराष्ट्र स्टेट PUC सेंटर ओनर्स असोसिएशन यांनी PUC तपासणीच्या दरात वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केलेली होती आणि त्यानुसार आता ही वाढ करण्यात आली आहे. यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून. आपण दर पाहूयात. दुचाकीसाठी आता 60 रुपये मोजावे लागणार आहेत. 10 रुपयांची वाढ झालेली आहे. तीन चाकी वाहन असेल पेट्रोलवरचं तर त्यासाठी आता 120 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 20 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल CNG LPG वाहनं असतील तर त्यासाठी 150 रुपये मोजावे लागतील. PUC 25 रुपयांनी महागली आहे. तर डिझेल वाहनं असतील तर त्यासाठी 180 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 30 रुपयांची वाढ झाली आहे. सर्दी आणि ॲलर्जीसाठीच्या 2 औषधांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. 4 वर्षांखालील मुलांसाठी बंदीचा इशारा बंधनकारक आहे. औषधांच्या विक्री आणि वितरणावर सरकारनं निर्बंध लादलेले आहेत. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिफ्लेफ्राइन हायड्रोक्लोराइड या औषधांवर निर्बंध असणार आहेत. ही औषधं 4 वर्षांखालील मुलांना देऊ नयेत असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात इशारा दिलाय. लहान मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललंय. राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी मोहिमेमध्ये 90हून अधिक विधानसभा मतदारसंघातील 25% अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीयेत. त्यामुळे आता या मतदारसंघातील मोठ्या संख्येनं मतदारांची नावं 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघांमधील राजकीय समीकरणांवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यामधील मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांचं पाणी महागणार आहे. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. मुंबईकरांवर घनकचऱ्याचा सुद्धा अतिरिक्त भार येणार आहे. महसूल वाढीसाठी मुंबईकरांवर कराचा बोजा टाकला जाणार आहे. मुंबईकर वाढत्या महागाईमध्ये होरपळत असतानाच आता पालिका प्रशासन पाणीपट्टी करवाढ आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी शुल्क आकारणीचा विचार करते. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यासाठी जल आणि मलनिस्सारण शुल्क, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर संकलन आणि त्याचबरोबर निर्धारण विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, पाणीपुरवठा विभाग यासारख्या विभागांना जुन्या शुल्क आकारणीमध्ये वाढ करण्यासंदर्भात अहवाल सादर करा असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बातमी आहे मेगा ब्लॉक संदर्भातील. मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत आणि त्यामुळे आज इथे मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. CSMT ते विद्याविहार दरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल. कुर्ला ते वाशी दरम्यान अप डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 दुपारी 4:10 ब्लॉक असेल. त्यामुळे CSMT वरून वाशी, बेलापूर, पनवेल इथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरच्या फेऱ्या बंद असतील. बातमी वर्ध्यामधून आहे. वर्ध्यातील सोनेगाव स्टेशन मोर्चापूर रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भातली बातमी झी 24 तासनं प्रसारित केल्यानंतर प्रशासन आता जागा झालेलं आहे आणि त्यांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. या रस्त्याच्या सुमारे 2 किलोमीटरच्या भागाचं पुन्हा एकदा दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. संबंधित कंत्राटदाराला हा रस्ता पुन्हा एकदा तयार करा असे आदेश शासनानं दिलेत. सोनेगाव स्टेशन मोर्चापूर रस्त्याच्या कामासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र तसं असताना सुद्धा रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्येच इथे मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. कामाच्या गुणवत्तेवर त्यामुळे प्रश्न निर्माण झालेले होते. राष्ट्रवादीचे नेते
राणा रणनवरे यांनी या कामाच्या दर्जासंदर्भात आरोप केलेले होते आणि कंत्राटदाराविरोधात आक्रमक भूमिका सुद्धा घेतली होती. झी 24 तासनं या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर तातडीनं प्रशासनाने याची दखल घेतली आहे. पुण्यातील MH12चा अध्याय संपणार आहे. वाहनांना आता MH61 म्हणजेच MH61 ही नवी ओळख मिळणार आहे. पुण्याच्या वाहन सिरीज संदर्भात तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे RTOची MH12 मालिका 2-3 दिवसांमध्ये संपणार असल्यामुळे आता नव्या वाहन नोंदणीचा प्रश्न निर्माण झालाय. नवीन सिरीज संदर्भात केंद्राचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाहीये. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची MH12 ओळख कायम ठेवण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत सणासुदीमध्ये वाहन खरेदीदारांची गैरसोय टाळण्यासाठी MH61 अंतर्गत तात्पुरती नोंदणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वाशिममधली एक बातमी आहे. वाशिममधल्या बोरवेलमधून चक्क गरम पाणी येते. आरोग्य विभागानं पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केलेली आहे. भूगर्भातील तापमानामध्ये बदल झाल्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय. वाशिमच्या मालेगावातल्या राजुरा गावात एका बोरवेलमधून चक्क गरम पाणी येते. 12 वर्षांपूर्वी ही बोरवेल खोदलेली होती. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून इथे गरम पाणी येते आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे नेमकं गरम पाणी कशासाठी येते, त्यामागची कारणं काय आहेत ते अजून कळलेली नाही आहेत. मात्र पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत. आम्ही 2012 साली बोर घेतला होता 350 फूट. तर आत्तापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपासून चांगले आलेले आहे पाणी. पण 1 महिना झाले बोरला खूप गरम पाणी येत राहिलं. तर परिसरातलं बी आश्चर्य वाटून राहिलं की बोरला का गरम पाणी येऊन राहिलं. तर आम्ही आरोग्य विभागाला कळवलं. त्याने सॅम्पल नेलं पण आणखीन काही रिपोर्ट आलेला नाही. आल्याच्या नंतर कळू. आणि आम्ही सध्या बी वापरत नाही पाणी. काय मिळ काय आणखीन कळालं नाही. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा एल निनोच्या प्रभावामुळे कोरडा जाणार आहे असा अंदाज सध्या वर्तवला जातोय आणि त्यामुळे राज्यभरात दुष्काळाची चिंता लागून राहिलेली आहे. महिना संपत आला तरीही राज्यामध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झालेली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 6% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा 16% जास्त आणि कोकण आणि गोव्यामध्ये सरासरीपेक्षा 5% कमी पाऊस झालाय. दरम्यान विदर्भामध्ये 23%, मराठवाड्यामध्ये 22% पावसाची मोठी तूट नोंदवली गेलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या मध्य आणि अंतर्गत भागामध्ये जवळजवळ कोरडं हवामान राहिलं. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस कमी झालेल्या जिल्ह्यांची संख्या आणखी वाढलेली आहे आणि त्यामुळे बळीराजाचंही संकट वाढलेलं आहे. आणि आता पाहूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमधून. पुण्यातील कोंढवा अंमली पदार्थांचं हब होत आहे. गांजा खरेदीसाठी आलेल्या 155 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोंढवा पोलिसांनी गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 109 लोकांवर कारवाई केली आहे. पुणे शहरातून पुरंदरच्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगानं पोहोचण्यासाठी हडपसर ते पुरंदर दरम्यान सुमारे 10 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. दिवे घाटाखालून जाणाऱ्या या बोगद्यामध्ये एका मार्गावर मेट्रो आणि दुसऱ्या मार्गावर वाहनांसाठी रस्ता प्रस्तावित आहे. पाहूया नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकमध्ये प्रेयसी आणि मित्रांच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटमधून प्रकरण उघडकीला आलंय. या प्रकरणात प्रेयसीसह मित्रांवर गुन्हा दाखल केलाय. नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरातून सिंहाच्या मूर्तीची चोरी झाली आहे. मंदिरातून 25 किलो वजनाची पितळेची सिंहाची मूर्ती चोरीला गेली होती. पोलिसांनी अवघ्या तासाभरात चोरांना अटक केली आहे. मूर्ती विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि चोरांना अटक केली आहे. आणि आता पाहूया छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधल्या खवड्या डोंगरावरून चांदकुडे कुटुंबातील 3 मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांनी रात्री खवड्या डोंगरावर जाऊन पाहणी केली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी खवड्या डोंगरावर सुरक्षा व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा करता येतील याची पाहणी पोलिसांनी केली.
छत्रपती संभाजीनगरातल्या खवडा डोंगरावरील घटनेमध्ये संपूर्ण कुटुंब संपलं. मात्र घरामध्ये शेरा नावाच्या त्यांचा एकमेव कुत्रा हा एकटा उरलेला आहे. आई वडील मुलगा तिघेही कायमचे निघून गेल्यामुळे शेरा अक्षरशः पोरका झालाय. घरात कुणीच नसल्यामुळे तो जोर जरात ओरडतोय. आणि यासह या बातमीपत्रामध्ये वेळ झाली. इथेच थांबणार. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.